नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. तलाठी भरती 2026 संदर्भात नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, जी की एम-पी-एस-सीच्या अंतर्गत आहे. तर त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे, की नेमके डॉक्युमेंट्स कोणकोणते आपल्याला लागतील. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही आपले डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही टाइमपास न करता आपण थेट येऊ व्हिडिओवर आणि आपली जी काही महत्त्वाची माहिती आहे त्या माहितीवर. तलाठी भरती 2026 जी की एम-पी-एस-सी गट क म्हणजे ग्रुप सीच्या अंतर्गत येत आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे. यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आधार कार्ड. स्वतःचं आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे काय? तर एस-एस-सी 10वीचं गुणपत्र किंवा जन्मतारखेचा पुरावा. म्हणजे 10वीची मार्कशीट तर आपल्याला लागतेच, पण त्यासोबत जे काही आपला जन्मतारखेचा पुरावा असतो, ज्यामध्ये आपली टी-सी असू शकते, ज्यामध्ये आपलं जन्म प्रमाणपत्र असू शकतं, इत्यादी प्रमाणपत्रे किंवा बोर्ड सर्टिफिकेट असू शकते. एक जन्मतारखेचा पुरावा आपल्याला या ठिकाणी द्यावा लागतो. नंतर जर तुम्ही पाहिलं तिसऱ्या क्रमांकाचं कागदपत्र, तर ते आहे 12वीची गुणपत्रिका. जसं की तुम्ही 10वी झालेले असाल, त्यानंतर तुम्ही 12वी केली, तर 12वीची जी काही गुणपत्रिका आहे आणि त्यासोबतच जे काही प्रमाणपत्र आहे, ते आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. नंतर पहा पदवीचे गुणपत्र व पदवी प्रमाणपत्र सर्वात महत्त्वाचा टॉपिक. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे, की माझी डिग्री ही वाय-सी-एममधून झालेली आहे, म्हणजे मुक्त विद्यापीठातून आहे. कोणी बी-सी आहे, कोणी बी-कॉम आहे, कोणी बी-एस-सी आहे, कोणी बी-ए आहे. तर तुमचं शिक्षण कशामध्येही झालेलं असू द्या, इव्हन इंजिनिअरिंग जरी तुमचं झालेलं असेल, तरीसुद्धा तुम्ही तलाठीमध्ये फॉर्म भरू शकता. आता काही विद्यार्थी असे आहेत, की जे शेवटच्या वर्षाला आहेत. तर आमच्याकडे डिग्री नाही, आम्ही फॉर्म भरू शकतो का? सुरुवातीला जी काही तलाठीची जाहिरात यायची, ती सरळ सेवेच्या अंतर्गत येत होती आणि ज्या विद्यार्थ्यांची डिग्री कंप्लीट आहे, तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकत होते. एम-पी-एस-सीचा पॅटर्न कसा असतो? तर एम-पी-एस-सीचं म्हणणं असं आहे, की जर तुम्ही शेवटच्या वर्षाला असाल किंवा ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही अपियर असाल, तर तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता पूर्वपरीक्षेसाठी. सरळ सेवेमध्ये एकच आपली एक्झाम होती, पण एम-पी-एस-सी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 परीक्षा घेत असते. म्हणून पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरताना तुम्ही शेवटच्या वर्षाला जरी असाल, तरीसुद्धा फॉर्म भरू शकता. मात्र पूर्वपरीक्षा पास झाल्याच्या नंतर ज्यावेळी तुम्ही मुख्य परीक्षा, ज्याला आपण मेन्स असं म्हणतो, तर त्या मेन्सला ज्यावेळी तुम्ही जाल किंवा मेन्सचा फॉर्म तुम्ही ज्यावेळी भराल, त्यावेळी आपल्याकडे सर्व कागदपत्रे म्हणजे आपली जी काही डिग्री असेल किंवा जे काही क्वालिफिकेशनला आपण अपियर असावं, ते उत्तीर्ण झालेलं असावं. म्हणजे मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना या ठिकाणी डिग्री कंपल्सरी राहणार आहे. आता या स्थितीत काय झालंय, की जे काही नियम आहेत तलाठी भरतीचे, ते शासनाने ठरवून दिलेले आहेत. त्यांची जी काही पात्रता आहे ती शासनाने ठरवली आणि भरती दिलेली आहे एम-पी-एस-सीकडं. म्हणून सध्या विद्यार्थ्यांनी जर तुम्ही शेवटच्या वर्षाला असाल, तर फॉर्म भरून टाका. म्हणजे चिंता करण्याची गरज नाही. जर मुख्य परीक्षा लांबली, कारण की यामध्ये भरपूर विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत आणि परीक्षा लांबण्याची सुद्धा शक्यता असते. यापूर्वीही एम-पी-एस-सीच्या परीक्षा ह्या पुढे गेलेल्या आहेत आणि यावर्षी जर परीक्षा पुढे गेली, तर नक्कीच डिग्री तो मुख्य परीक्षेपर्यंत तुमच्या हातात येऊ शकते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे. फॉर्म तर बिनधास्तपणे भरून टाका. जे काही आता तुम्ही पात्र ठराल किंवा नाही ठराल, ते आपल्याला भविष्यावर निर्भय करू शकतं. म्हणून कसं आहे, ते डिपेंड आहे, की तुमचा रिझल्ट येतो किंवा नाही येत. मुख्य परीक्षा अगोदर होते, की तुमच्या रिझल्टच्या नंतर होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून टाकायचा आहे आणि मुख्य परीक्षेचा वेट करायचा आहे. जरी तुम्ही पात्र ठरले नाही मुख्य परीक्षेसाठी, तरीसुद्धा तुम्हाला हा पहिल्या पेपरचा एक्सपिरियन्स मिळून जातो. पुढच्या वर्षी आणखी चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपरला अपेअर होऊ शकता. आता इथे तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न राहिलेला नसेल फॉर्म भरण्यासंदर्भात. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांनी तर फॉर्म भरायचाच आहे. पण जे अपेअर असतील, त्यांनी सुद्धा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स या ठिकाणी एक्झामचा येऊन जाईल. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा पॉईंट आहे तो म्हणजे रहिवासी किंवा डोमिसाईल प्रमाणपत्र. रहिवासी दाखला हा सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट हे तुम्ही एकदा जरी काढलं, तरी तुम्हाला पुन्हा पुन्हा काढण्याची आवश्यकता नाही. म्हणून हे सर्व विद्यार्थ्यांनी काढून घ्या. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे तर ऑलरेडी असेलच. पण जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी हे काढून ठेवायचं आहे. नंतर पहा 6व्या क्रमांकाचं आहे ते म्हणजे जात प्रमाणपत्र. आता तुम्हाला जर कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा असेल, सध्या कॅटेगरी त्यांनी मेन्शन केलेली नाही. बरेच ठिकाणी गोंधळ उडाला असं सुरू आहे. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सीने त्यांच्या नोटीसमध्ये काय सांगितलंय, की तुम्ही कोणत्याही कारणावरून फॉर्म भरू शकलो नाही असं सांगू शकत नाही. म्हणजे काय, सध्या तलाठीच्या जागा त्यांनी या भरतीमध्ये ॲड केल्या. पण अजूनपर्यंत कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत याची माहिती दिली का? तर नाही. आणि या कारणास्तव जर तुम्ही फॉर्म भरला नाही, तर एम-पी-एस-सीवर आक्षेप आपल्याला घेता येणार नाही. एम-पी-एस-सीने स्पष्ट सांगितलं, की ज्या काही जागा मुख्य परीक्षेपर्यंत ॲड होतील, म्हणजे सध्या तुमचा फॉर्म भरा, त्याच्यानंतर तुमची पूर्वपरीक्षा होईल आणि जेव्हा मुख्य परीक्षा होईल, म्हणजे पूर्वपरीक्षेचा निकाल लागेपर्यंत कितीही जागा यामध्ये ॲड होऊ शकतात. जे काही मागणीपत्र
प्रमाणपत्र आयोगाकडे जात आहेत, तर यामध्ये जागा वाढताना आपल्याला दिसतील आणि तुम्ही असं नाही म्हणू शकत किंवा मी पात्र नव्हतो किंवा माझ्याकडे एखादं डॉक्युमेंट्स नव्हतं किंवा मला माहिती नव्हतं की हे पदे ॲड होतील किंवा त्या आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी जागा मेन्शन केलेल्या नव्हत्या. या कारणाने मी फॉर्म भरला नाही आणि आता मला पुन्हा संधी देण्यात यावी, तर असा प्रकार चालणार नाही. एम-पी-एस-सीने ऑलरेडी आपल्या नोटीसमध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आरक्षणाचा विचार न करता, जागेचा विचार न करता फॉर्म भरायचा आहे, कारण की जागा वाढू शकतात. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जात प्रमाणपत्र म्हणजे काय? तर आपलं कास्ट सर्टिफिकेट. ज्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरत असाल त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट, जसं की एस-सीमध्ये असाल तर एस-सीचं, एस-टीमध्ये असाल तर एस-टीचं, ओ-बी-सीचं किंवा ई-डब्ल्यू-एस ज्याही कॅटेगरीमधून तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर पहा 7व्या क्रमांकाचा पॉईंट आहे तो म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. याबद्दल सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतो. तर हे आपल्याला चालू आर्थिक वर्षातील पाहिजे. चालू आर्थिक वर्षातील म्हणजे काय? तर एकदा तुम्ही काढलं तर 3 वर्ष चालतं. म्हणून यावर्षी जर ते व्हॅलिड असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी हे काढलेलं नसेल त्यांनी अप्लाय करा, त्याची रिसिप्ट घ्या आणि त्या रिसिप्टच्या जोरावर सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. पण शक्यतोवर आपल्याकडे वेळ आहे, तर जेवढ्या लवकर निघत असेल तेवढ्या लवकर काढण्याचा प्रयत्न करा. हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. विशेषतः ई-डब्ल्यू-एस आणि ओ-बी-सी मधले जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हे लागतं. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. तुम्ही जर ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमधून येत असाल तर ते सुद्धा तुम्हाला व्हॅलिड असल्याचं म्हणजे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ही एकाच वर्षाची असते. त्यामुळे हे प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर पहा पुढचं जे प्रमाणपत्र आहे ते आहे अपंगत्व प्रमाणपत्र. तर जे उमेदवार पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीमधून फॉर्म भरत असतील त्यांनी त्या संदर्भातील प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर 10व्या क्रमांकाचं प्रमाणपत्र आहे ते म्हणजे माजी सैनिक. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर त्या संबंधीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. फोटो, अलीकडील पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे तुमची स्वाक्षरी, जी की तुम्हाला अपलोड करावी लागेल. तर इथे आपण जे काही डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे काही इम्पॉर्टंट ठळक कागदपत्रे आहेत ती सर्वच्या सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील काही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहू शकतात. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्याबद्दल विचारा. आणि राहिला प्रश्न फॉर्म भरण्याचा, तर त्या संदर्भात आपला सेपरेट व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं, कशा पद्धतीने पोस्ट निवडायची या संदर्भात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणखी तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे आहेत का? तलाठी भरती संदर्भात कोणकोणते टॉपिक IMP आहेत त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवला, ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहून घेऊ शकता. पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचा प्रतिसाद कळवा. नमस्कार.